नमस्कार मित्रांनो. आज आमची ड्युटी मलकापूर ते संभाजीनगर आहे आणि आज माझी ड्युटी वाघाची आहे आणि आमच्यासोबत आमचे चालक आहे. तर मित्रांनो, आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहे की मलकापूर ते संभाजीनगरचा आमचा प्रवास. त्या प्रवासामध्ये आमच्या ड्रायव्हरला काय अडचणी असतात, मला काय अडचणी असतात किंवा आमच्याबद्दल प्रवाशाची काय म्हणणं असते, हे तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही इथून निघतोय मलकापूरहून. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मलकापूरहून बस निघायची प्रोसेस काय असते किंवा गाडी ताब्यात घेण्याच्या अगोदर आपल्या ड्रायव्हरची काय कामगिरी असते ते तुम्हाला तुम्हाला या व्हिडिओमधून मी आता तुम्हाला ते दाखवणार आहे. तर मित्रांनो, बघत राहा. आता मी तुम्हाला दाखवतो ड्रायव्हरची कामगिरी काय असते. तर मित्रांनो, चालकाचं काम असतं गाडीचे टायर चेक करून घेणे. आता हे आपले जे ड्रायव्हर आहे, पलीकडून घ्या. हे ड्रायव्हर त्यांची कामगिरी पूर्ण म्हणजे गाडी घेण्याच्या अगोदर त्यांचे जे कामं आहेत ते पूर्ण करतात. म्हणजे जे टायर चेक करणे किंवा गाडीचं डिझेल चेक करणे, गाडीचा मेंटेनन्स करून घेणे. आता सध्या गाडी मेंटेनन्सला लावली होती. आता हे गाडीचे सगळे टायर चेक करून त्यांनी ऑइल वगैरे चेक केलं. चेक करून आता त्यांनी व्यवस्थित सगळं गाडीला मग तेव्हाच ते बाहेर काढतात. आता काही प्रवासी असे म्हणतात की गाडी चेक करून काढत नाही. तर ते सगळे चेक करून काढतात, पण पुढे जाऊन काही प्रॉब्लेम आला तर त्याला काही इलाज नसतो. तर ठीक आहे मित्रांनो, आता गाडी झाली आमची चेक. आता आम्ही इथून जाणार आहे. तर मित्रांनो, हे आहे मलकापूरचं बस स्टँड. हे आमचे पिसे दादा. हे मलकापूरचं बस स्टँड आहे, पण या बस स्टँडला अजून काम बाकी आहे. हे आमच्या चालकांनी गाडी लावली. इकडे आमचं बस स्टँड बनतंय मागे. तर मित्रांनो, आता आम्ही निघलोय. आता मलकापूरला गाडी लावली. आता मलकापूरहून आम्ही जाणार आहे सरळ संभाजीनगर. तू जोड नको येऊ ना. तर संभाजीनगर जाऊन आम्ही तुम्हाला रस्त्यामधला व्हिडिओ दाखवणार आहे की आमच्या गाडीमध्ये आता नेमकं काय काय होते. संभाजीनगरपर्यंत मी तुम्हाला छोटे छोटे क्लिप टाकणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत आपला बघत राहा. तर मित्रांनो, फायनली आपण आता मोताळा आणि राजूर पार करून बुलढाण्यापर्यंत पोहोचलो. तर बुलढाण्यात आता आपण लागलो घाटामध्ये. आता हा बुलढाण्याचा घाट आहे. तर ह्या घाटामध्ये आमचे ड्रायव्हर बघा. हे ड्रायव्हर असा असतो की हा मोजच्या दारामध्ये थाटात बसलेला माणूस म्हणजे ड्रायव्हरची जीवन इतकं अवघड आहे की माणसाला म्हणजे ड्रायव्हरला मौत कधी ते सांगता येत. एक इंचावरून मौत नेहमी हमेशा यांच्यात जोडून जात असते, तरी पण हे कसे थाटात बसलेले असतात बघा. तर मित्रांनो, असं हे आहे बुलढाण्याचं घाट. आता भेटू आपण बुलढाण्यामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या बुलढाणा घाटातला नजारा आहे. हा बुलढाणा घाट आहे. या घाटामधून बघा, तो तिकडे खाली पण एक रोड आहे आणि हा एक आपला रोड आहे. या घाटाच्या खाली राजूर आहे आणि एक मस्त निसर्गरम्य वातावरण बघा. छान वाटतं कधी कधी इथून बघायला. हे आहे आपला बुलढाणा घाट. तर आत्ता आपण पोहोचलो बुलढाण्यामध्ये. बुलढाणा संजूभाऊ आमदार, दमदार आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या बुलढाण्यामध्ये. बघा संजूभाऊनी कसं आपलं बुलढाणा सजवून ठेवलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आहे मित्रांनो आपलं बुलढाणा, संजूभाऊ आमदारांचं बुलढाणा. आता आपलं नेमकंच आपण बुलढाण्यामध्ये एंट्री केली आहे. संजूभाऊने काम लय मस्त करून ठेवलं आहे बुलढाण्यामध्ये. म्हणजे पर्यटन स्थळ कसं असते तसं करून ठेवलं संजूभाऊ. आता बघा, पुढे शिवाजी महाराजाच्या किल्ल्याचं रूपांतर करून ठेवलं आहे संजूभाऊने. मस्त दाखवतो तुम्हाला, बघत राहा. हे बुलढाण्यामधलं दृश्य आहे मित्रांनो. आता समोरच शिवाजी महाराजांचं स्मारक बांधून ठेवलं आहे मस्त रायगडा टाईप. लय भारी वाटते. आणि इथं बाजूला वाल्मिक ऋषीचं स्टॅच्यू आहे वाटतं. वाल्मिक ऋषीचं बनवून ते आहे इथं बाजूला. आणि समोर बघा, शिवाजी महाराज. कसं वाटतं, रायगड आल्यासारखं फील होते ना. दमदार आमदार संजूभाऊ गायकवाड.
यांच्या संकल्पनेमधून बांधले गेलेलं हे स्मारक आहे. तर मित्रांनो, आता पोहोचलोय आपण बुलढाण्यामध्ये. तर हे आहे बुलढाण्याचं बस स्टँड. आता पोहोचलो आपण बुलढाण्यामध्ये. आता इथून आपण लवकरच बुलढाण्याहून निघणार आहोत. तर भेटू आता पुढच्या याच्यामध्ये. तू रस विक्रय रस आणला नाही का तू ना? संभाजीनगर चालले मावशी, संभाजीनगर. हे आले दाळ बस स्टँडचे विक्रेते, बिझनेसमॅन. हे मित्रांनो दाळ बस स्टँड. बघू आता पुढे. भोकरदन मध्ये आले तर नवरात्र रसवंतीवर येऊन रस तुम्ही ना कधी पण घ्यायला पाहिजे. एक नंबर रस असते इथं. राम राम. राम राम. तर मित्रांनो, आता पोहोचलो आपण सिल्लोड बस स्थानकामध्ये. आता इथं आमची गाडी लागून आहे तिथं. आता आम्ही इथं जेवण करणार आहे. आता जेवण झाल्यानंतर आम्ही इथून निघणार आहोत आता सिल्लोडवरून. तर मित्रांनो, हे आमचे कंट्रोल पॉईंट सिल्लोडचं. इथं आपल्या वाहनाची एंट्री होते. प्रत्येक चालक वाहक इथे आपली एंट्री करतो आणि इथून आपल्या वाहन मार्गस्थ करतो. तर इथे एंट्री होते आमची मलकापूरची. आता इथून एंट्री होऊन आम्ही निघणार आहोत संभाजीनगरला. तर भेटू मित्रांनो आता संभाजीनगरमध्ये. मित्रांनो, आम्ही पोहोचलो संभाजीनगरमध्ये. संभाजीनगरमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही बघितलं तर आमच्या गाडीचं टायर पंक्चर झालं होतं. तर आमची ही गाडी आहे, ही गाडी चालली आता तिथं वर्कशॉपमध्ये. तिथं गाडीचं टायरचं पंक्चर काढून तिथून परत येणार आहे. तर मित्रांनो, ही आहे संभाजीनगरचं बस स्टँड आणि आम्ही पोहोचलो इथं आता संभाजीनगरला. काय आमच्याकडे आता काही कोणी व्हिडिओ काढायला नसल्यामुळे तुम्हाला मधामध्ये व्हिडिओ टाकता आला नाही. आता इथं पोहोचून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. हे इकडे पूर्ण हे एस टीचं बस स्टँड आहे. तर मित्रांनो, ठीक आहे, आता आतमध्ये जाऊन बघतो काय कंडिशन आहे तर सांगतो तुम्हाला नंतर. तर मित्रांनो, हे आलो आता आपण इथं संभाजीनगरच्या वर्कशॉपमध्ये. इथं हा भाऊ आपल्या गाडीचं टायर खोलतोय. हे टायर बहुतेक काचच पंक्चर झालं असेल, पण म्हणजे इथं आलं तेव्हा हवा होती. आता ते भाऊ काढतोय पंक्चर. आता इथून निघू आम्ही अर्ध्या तासाने. ठीक आहे मित्रांनो, भेटू आता पंक्चर काढल्यावर. तर मित्रांनो, आता आलो आहे आम्ही आतमध्ये डेपोमधून पंक्चर काढून. आता आलो आहे आम्ही पॉईंटला. आता इथून आमचा एक जण येतोय, त्याच्यामुळे जरा आम्ही इथं थांबू नये. आता थोड्या वेळामध्ये आम्ही परत निघणार आहोत, म्हणजे मलकापूरसाठी. तर मित्रांनो, निघाल्यानंतर तुम्हाला पुढची अपडेट देतोच मी. आता थोड्या वेळात आम्ही निघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, भेटू थोड्या वेळामध्ये. आता मित्रांनो, आता निघालो आम्ही संभाजीनगरवरून. आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला. आता संभाजीनगर ते मलकापूर जाणार आता. ठीक आहे, तुम्हाला रस्त्यावरून दाखवतो आता आम्ही कुठे आहेत. आता बुकिंगचं थोडं टेन्शन आहे, त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढता येत नाही. तुम्हाला तिथं पोहोचून मी दाखवणार आहे. पुढे गेल्यानंतर व्हिडिओ बनवू आपण आता. तर मित्रांनो, सकाळी आम्ही इथून मलकापूर निघलेले 9 वाजेचे. रात्रीचे वाजले 10. आता आम्ही पोहोचलो मलकापूरच्या आपल्या डेपोमध्ये. तर मित्रांनो, सकाळून सुरूला आपला जो प्रवास, सकाळपासून सुरू झालेला प्रवास रात्रीच्या 10 वाजता येऊन इथं आपल्या मलकापूर डेपोमध्ये संपून गेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचं भरपूर काही होतं, पण काय झालं, आमच्याकडे व्हिडिओ काढायला कोणी नसल्यामुळे मी तुम्हाला जास्त काही व्हिडिओमध्ये दाखवू शकलो नाही. चला बाहेर जाऊन बोलू आपण थोडं. तर मित्रांनो, ही आता बघा, ही सगळे आपण इथं होतो. म्हणजे इथून आपण आपली सुरुवात केली होती व्हिडिओची. तर इथे इतके सारे लोक होते आपल्या मलकापूर डेपोला की विचारू नका. तुम्ही सकाळी बघितलंच असेल आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता 10 वाजता इथं एकही पॅसेंजर नाही, थोडेसे लोक थांबलेले आहेत. पण आता कसं आहे, मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून सगळं काही दाखवणार होतो. हे आता नवीन आपलं मलकापूरचं बस स्टॉप बनते.
तर आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एक चालक वाहकाची आणि सगळ्याची दिनचर्या सांगणार होतो. पण नेमकं काय झालं मित्रांनो, की मी जसं माझे व्हिडिओ काढायला कोणी मला सोबतच भेटलं, म्हणजे कोणी कॅमेरा पकडणं कॅमेरामॅनच भेटला नाही आज गाडीमध्ये. कारण की आज गाडीमध्ये गर्दी पण खूप गर्दी कमी होती, पण कॅमेरामॅन आपल्याला कोणी भेटलं नाही, म्हणजे एखादी कोणी मित्र झाला नाही ह्या वेळेस. तर असं मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ माझा जसा झाला असेल तसा तुम्हाला आवडेल आणि परत मी तुमच्यासाठी एक चांगला व्हिडिओ घेऊन येईल नक्कीच. तर मित्रांनो, आता सध्या मी तुम्हाला माझा चेहरा पण दाखवू नाही शकत, कारण की तो मोबाईल उलटा पकडला की सगळं उलटं-सिलटं होते ते. तर ठीक आहे मित्रांनो, एवढ्यातच मी संपवतो. आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल आणि चांगलाच वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे मित्रांनो, भेटू परत आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.